चा भाग खूपच जास्त जबरदस्त असा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इकडे तेजस्विनी आता सांगत असते की सुभाष आणि पमा म्हणजे तुम्ही दोघंही जण मला समजून घेऊ शकता ना, मी काही वाईट विचार करत नाही आहे, माझ्या मुलांचा चांगलाच विचार करते. आसावरी समोर सुद्धा जाऊन ती आता अगदीच ना तिच्या हातावर हात ठेवून तिला समजवायचा प्रयत्न करत असते आणि तिला म्हणत असते की नको नको वाईट वाटून घेऊ, सगळं काही नीट झालं की होईल व्यवस्थित. असंही बोलून तेजस्विनी आसावरीला समजवायचा प्रयत्न करत असते. तरुणे जयची समजूत घातल्यामुळे जयला सुद्धा आता निर्णय घ्यायचा असतो आणि जयने जो निर्णय घेतलेला असतो तो सांगायला जय आता आतमध्ये येतो. इकडे मात्र तेजस्विनीने जो बॉम्ब फोडलेला असतो ना, त्यामुळे समायरा खूप जास्त खुश असते. शरू जयच्या आधी येऊन उभी राहते, तर तिला सुद्धा असं वाटत असतं की जय काय निर्णय घेईल. ती तर आता विचारच करत राहते. त्यानंतर आता आम्हाला सुद्धा निघायला हवं, उशीर झाला आहे असं तेजस्विनी बोलते. ते जय समोर येतो आणि म्हणत असतो की जे काही विचारलं चालू आहे ते माझ्याबद्दलच चालू आहे ना, माझाच विषय इथे सुरू आहे ना, तर मला बोलायचं आहे. मग आता जय बोलत असतो की जेव्हापासून माझे वडील नव्हते तेव्हापासून मी माझ्या भावंडांसाठी खूप काही केलेलं आहे. मग आता तरी मी का कमी पडू, कारण मी प्रत्येक कसोटीमध्ये त्यांच्यासोबत आहे आणि जर त्या ह्याच्या सगळ्यात आताही जर माझ्या भावंडांना काहीतरी त्रास होत असेल आणि तो सुद्धा माझ्यामुळे, तर माझा सुद्धा निर्णय झालेला आहे की मी माझ्या भावासाठी लग्न करायला तयार आहे. आता त्याने लग्नाचा जो काही निर्णय घेतलेला असतो ना, त्यामुळे घरात सगळीच जण खुश होतात. मात्र समायरा आणि त्यासोबत तेजस्विनीला खूप मोठा धक्का बसतो. त्यांनी कधीही विचार केला नव्हता की जय लग्नाला तयार होईल, पण आता जय लग्नाला तयार झाल्यामुळे सगळ्यांनाच हा आनंदाचा धक्का असतो. पण तेजस्विनी आता या लोकांच्या समोर का होईना दाखवत असते की तिलाही आनंद झालाय, पण तिला काही आनंद झालेला नसतो. तेच आता इकडे गौतमला मिठी मारतो जय, ते साक्षीही येते. मग साक्षी आसावरीला सुद्धा घेऊन येते आणि त्यांची अशी हॅप्पी फॅमिली आता तयार होते. तेच आता जेव्हा तेजस्विनी बाहेर पडते तेव्हा तिला खूप जास्त राग येत असतो. तर इकडे स्वामींच्या कृपेने हा सगळा चमत्कार घडून आलेला आहे असंही आता इकडे असणारी पमा आणि सुभाष बोलत असतात, कारण लग्नाला कधीही तयार न होणारा आज चक्क लग्नाला तयार झालेला होता. इकडे आता आसावरीला सुद्धा भारी वाटत होतं. आसावरी लगेच शरूकडे येते आणि शरूला म्हणत असते की शरू, आज जे काही झालंय ना त्यासाठी खरंच खरंच थँक्यू. त्याबरोबर आता शरू म्हणत असते की मी काय केलंय, तू मला का थँक्यू बोलतेस. त्यावर आता आसावरी म्हणत असते की आज माझ्या आयुष्यात जे काही चांगलं होतंय ना ते फक्त तुझ्यामुळे. तेव्हाच ना आता शरू समजावते आणि शरू आसावरीला म्हणत असते की ताई, तू नको ह्या सगळ्याचा विचार करू, आतापर्यंत तू आमच्यासाठी खूप काही केलेस, त्याच्या पुढे हे काहीच नाही. आणि तेव्हाच ना इकडे आता अनु म्हणते की अच्छा, आता यांचा हा फॅमिली ड्रामा सुरू झाला तर आज चक्क आमच्या शरूताईच्या डोळ्यात सुद्धा पाणी. मग आता चौघी जण एकमेकींना मिठी मारत एकदम आनंदात असतात. तेच दुसरीकडे आता जी शरू असते ती कामावर गेलेली असते, सगळा स्टाफ निघून गेलेला असतो, पण शरूचं काम थोडं राहिलेलं असतं, त्यामुळे शरू ते काम पूर्ण करत असते. आणि त्यातच आता तिने अनुला एक व्हॉइस रेकॉर्ड पाठवलेला असतो की मी कामावरनं उशिरा निघणार आहे, काम करत बसली, काम झालं का मी निघेन, पण तू आईला हा निरोप देऊन ठेव. मग तेव्हा अनुही म्हणते की ठीक आहे. तिने एक व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवलेली असते की चालेल, पण उद्या सुट्टी घ्यावी लागणार आहे, कारण उद्या वटपौर्णिमा आहे आणि आपल्याला एका फंक्शनला जायचं साक्षी वहिनीकडे, असंही सांगितलेलं असतं. तेच तिकडे आता मॅक आलेला असतो आणि मॅक म्हणत असतो की काय ग शर्वरी, तू अजून गेली कशी नाही. अगं मला तर असं वाटतं ना, ते नाही का एकदम परीक्षा जवळ आली का अभ्यास कसा एकदम करतात आणि एकदम 75% घेऊन येतात, तसं काहीसं तुझं चाललं आहे वाटतं. मग तेव्हा ती म्हणत असते की हो, मला तसेच पर्सेंटेज मिळायचे. तेव्हा मॅक म्हणतो बापरे, मला तर हे कधीच पडले नव्हते एवढे पर्सेंटेज, असंही आता तो म्हणू लागतो. तेव्हाच ना
शरूला सांगत असतो की जा तू, मी करेन कामं उद्या काय आहेत ती. पण शरू सांगते की नको. मग मॅक तिकडनं निघून गेल्यानंतर जयसुद्धा सगळं ऑफिस बंद करून जायला निघालेला असतो. तेच आता इकडे ना ही शरू असते. मग शरू त्याला म्हणत असते की तुम्ही जा, मी नंतर जाईन. पण आता सगळा स्टाफ गेलाय, मग तू का थांबलेस? माझं काम पेंडिंग आहे तेच मी करते आणि तसंही मी उद्या वर्क फ्रॉम होम करणार आहे. त्यावर जय म्हणतो की हे सगळं बोललंय कोणी, तुला सांगितलंय कोणी वर्क फ्रॉम होम करायला? तेव्हाच ना उद्या साक्षी वहिनीकडे प्रोग्राम आहे वटपौर्णिमेचा. तिची वटपौर्णिमा आहे ना, मग तुझं काय काम आहे? पण आम्हाला बोलवले ना, आम्ही तिच्या नणंद आहोत, तर आम्हाला तिने बोलवले. आणि तसंही आकाशदादा माझा भाऊ आहे, सो त्याच्या घरी जायचं आहे म्हटल्यावर आम्हाला काही कारणं लागत नाही. तर त्यानंतर आता जय निघून जातो. पण जयला असं वाटतं की बाहेर खूप जास्त पाऊस पडतोय, म्हणून तो पुन्हा आलेला असतो. आणि पुन्हा जेव्हा येतो तेव्हा जिथे डेस्कवर जी बसलेली असते ना, तिथे ते दिसत नाही. म्हणून सगळीकडे शरूला शोधण्याचा प्रयत्न तो करूच असतो. पण शरून आता कॉन्फरन्स रूममध्ये बसलेली असते आणि ती तिचं लॅपटॉपवर काम करत असते. ते जय तिला म्हणत असतो की काय चाललंय तुझं, चल ना बस कर आता. तर बाहेर इतका पाऊस पडतोय आणि त्यात हे सगळं काही, बस झालं, चल चल असं बोलून तो आता तिला तिकडनं निघायला सांगत असतो. पण ती काही केल्या ऐकत नसते. ती म्हणत असते की नको राहू दे, मी थांबते ना, तर थांब जरा, माझं केवढं काम राहिलंय तेवढं मी करते. अगरे ट्रेन बंद होत आहे, टॅक्सीही नंतर मिळणार नाही, म्हणून तुला सांगतोय निघ पटकन. मग तेव्हा ती म्हणते की बरं ठीक आहे, उद्या काम जर झालं नाही तर तिथून पण बोलशील, म्हणून करायला लागतं. तुझ्यामुळे ना खरंच इतका प्रेशर आलाय ना कामाचा, असंही आता ती शॅनर करून बोलत असते. त्यातच ना अचानक लाईट्स जातात, त्यामुळे तो पटकन धावत धावत बाहेर येतो. मग ती बोलते अरे थांब ना, कुठे बोलतोयस? मग जेव्हा तो बघायला जातो तोपर्यंत जे मेन डोअर असतं ना ते लॉक झालेलं असतं. कारण हे सगळे जे त्याच्या सिस्टम्स आहेत कामावरच्या, ते सगळ्या ऑफिसच्या सिस्टम ज्या आहेत त्या इलेक्ट्रिकवर आहेत. आणि अचानक तो डोअरसुद्धा आता ओपन होत नाही, कारण आता लाईट्स गेलेल्या असतात. आणि लाईट्स गेल्यामुळे ना आता खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. शरू म्हणत असते की काय झालं, डोअर ओपन करा ना. तर तू म्हणतो कसा डोअर ओपन होणार आहे, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय, तुला सांगत होतो निघ बाहेर निघ. पण आता काय करायचं? मग आता आपल्याला इथून बाहेर पडायला हवं. तेच आता तो आपल्या खिशामध्ये मोबाईल बघतो, मोबाईल नसतो. मग तो म्हणतो माझा मोबाईल. मग ती म्हणते माझ्या खिशात आहे का? तुमचा मोबाईल तुमच्याच खिशात असेल ना, बघा ना. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की त्याने मोबाईल तर ना गाडीमध्येच ठेवलाय. मग आता तो शरूकडे त्याचा मोबाईल, तिचा मोबाईल मागतो. पण शरूचा मोबाईल तिने चार्जिंगला लावलेला असताना बटनच ऑन केलं नव्हतं, त्यामुळे शरूच्या मोबाईलची सुद्धा बॅटरी लो असते. मग आता दोघांनाही टेन्शन येतं. मग आता काय आपल्याला बाहेर पडताच येणार नाही का? हो, लाईट येत नाही तोपर्यंत आपण इथून बाहेर पडू शकत नाही, असं देखील आता जय बोलत असतो. त्यावर शरू म्हणते की थांबा, माझ्या डोक्यातनं एक आयडिया आहे. मग जय तिला विचारतो काय? मग शरू ना आता जे मोठमोठे ग्लासेस असतात ना, तिथे जाऊन ना आता आरडाओरडा करत असते की होय होय कोणीतरी आहे का, प्लीज आम्हाला इथून बाहेर काढा. त्यावर जय तिला म्हणतो की तुला काय वेळ लागलाय का, इथून काय आपला आवाज बाहेर जाणार आहे का? आणि तो वाजलेत किती बघतेस का तू? आता ह्या टायमिंगला कोण दिसते का तुला खाली? कोणीच नाही आहे. आणि मेन म्हणजे आपला आवाजच बाहेर जाणार नाही आहे, तर आपल्याला इकडनं बाहेर काढायला कोण येणार आहे? कोणीसुद्धा येणार नाही आहे. मग आता शरू म्हणते की 2 मिनटं थांबा, माझ्या डोक्यात अजून एक आयडिया आहे. आणि असं बोलून ती आता त्या मेन पेंट्री एरियामध्ये जाते आणि तिकडे ना सगळीकडे जाऊन ना काही ना काही शोधायचा प्रयत्न करत असते. म्हणजे तिला ॲक्च्युअलला कॅन्डल्स हव्या असतात, मग तिला इथे तिथे भेटत नाही, म्हणून चक्क ना ती त्या किचनच्या ओठ्यावर सुद्धा चढलेली असते आणि ती बघत असते. तेवढ्यात जय तिथे येतो आणि जय म्हणतो की काय चाललंय काय तुझं? त्यावरती म्हणते की 2 मिनटं थांबा, 2 मिनटं शायनर थांब. आणि मग तेव्हा ती कॅन्डल्स वगैरे बाहेर काढते. तेव्हा ती तोल जाऊन पडणार असते, पण ती स्वतःला सावरून घेते. त्यानंतर तिथे लायटर ती मागत असते. तो म्हणतो का मी काय स्मोकिंग करतो का, माझ्याकडे लायटर असायला? त्यावरती म्हणते ठीक आहे थांब, मी इथे माझीच आहे का बघते. माझीच तिला भेटतं आणि नंतर मग त्या कॉन्फरन्स रूममध्ये दोघंही जण येतात. मग आता शरूने मस्त कॅन्डल्स लावलेले असतात. कॅन्डल्स लावल्यानंतर इकडे आता ती एकटीच त्या कॅन्डलसोबत खेळत असते. अगदी लहान मुलं कसे खेळतात अगदी तसंच. मग जय एकदम शांत बसलेला असतो, कारण का मोबाईलचंही नसतात ना त्यांच्याकडे. मग तेव्हाच ना ती म्हणत असते की ऐक ना, एक शायनर ऐक ना. मग तो इग्नोर करत असतो. त्यावरती म्हणते सर ऐका ना जरा, माझं एक काम होतं. मग तो म्हणतो काय? मग तेव्हा शरू म्हणते की मला ना जरा वॉशरूमला जायचं होतं, पण तिकडे ना वॉशरूम, मला भीती वाटते, तिकडे खूप जास्त काळोख आहे, प्लीज माझ्यासोबत या ना, तुम्ही बाहेर उभे राहा, मी आतमध्ये जाऊन पटकन येते. तो म्हणतो काय, तू मला बोलवतेस त्या वॉशरूमच्या येते? मी आणि तुझ्याबरोबर येऊ? तू समजतेस कोण मला? मी तुझा बॉस आहे, तुझा नोकर नाही. त्यावर शरू म्हणते ठीक आहे,
जाऊ दे. मग आता ती जी मेणबत्ती तिने लावलेली असते ना स्टँडला, ती मेणबत्ती ती काढते तिकडनं घेऊन चाललेली असते. तर जय तिला म्हणतो, ओय काय करतेस तू, इथे अंधार होते ना, तसे तुम्हाला काय गरज आहे मेणबत्तीची, असं बोलून ती तिकडनं जाते. मग जयला आवाज येतो काहीतरी पडलंय, म्हणून तो सुद्धा धडपडत जातो. तर त्याचा सुद्धा पाय ना त्या कुंडीला लागतो आणि तोही खाली पडतो. तर त्या कुंडीला अडकून ना ऑलरेडी शरू पडलेली असते आणि तिच्याच बाजूला तर जय जाऊन पडतो. दोघंही जण अगदीच ना आडवे पडतात आणि एकमेकांकडे पाहत राहतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.